नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत ब्लड रिलेशन म्हणजेच नातेसंबंध. जर वाक्य असं असेल, ए हे बीचे वडील आहेत, तर आपण कसं लिहिणार? बी आणि ए. मग वडील म्हणजे प्लस. आपण पुरुष प्लस घेणार आहोत आणि स्त्रियांसाठी मायनस. मग हा बाण काय दाखवतो? ए काय आहेत? बीचे वडील आहेत. समजा सी ही ईची आई आहे, तर मग सी मायनस ई असं घेणार आपण. सी ही ईची आई आहे. आता ए हे बीचे पती आहेत. मग पती पत्नीमध्ये डबल बॉन्ड. ए आहेत पती बीचे, ए प्लस बी मायनस. किंवा सी आणि डी हे भावंडे आहेत. भावंडे म्हणजेच हे असं येणार एक लाईन. ठीक आहे. मग सी भाऊ किंवा बहीण असू शकतो. किंवा आपण म्हणलं एफ हा ईचा भाऊ आहे, मग एफ प्लस सिंगल लाईन ई. चला आता यावर आपण एक दोन उदाहरण घेणार आहोत. यस ही टीची आई आहे. टी हा जेचे पती आहे. एन हा जेचा मुलगा आहे. झेड हे जेचे सासरे आहेत. के हा एनचा भाऊ आहे. तर के चे झेडशी काय नाते आहे? आता पहिलं बघा, यस ही टीची आई आहे. मग हे यस ही आई आहे कुणाची? टीची. हे झालं पहिल्या वाक्यावरून डायग्राम. टी हा जेचा पती आहे. पती म्हणजे टी प्लस आणि पती पत्नीमध्ये डबल बॉन्ड जे, म्हणजे काय येणार? मायनस. त्यानंतर एन हा जेचा मुलगा आहे. जेचा मुलगा कोण आहे? एन. ही डायग्राम झाली अशी. मुलगा म्हणजेच प्लस. त्यानंतर झेड हे जेचे सासरे आहे. बघा हे जे इथं आहे, जेचे पती टी आणि टीचे वडील म्हणजे जेचे काय येणार? सासरे, म्हणजेच यसचे पती येणार झेड. बघा हे वाक्य काय सांगते? झेड हे जेचे सासरे आहे. हे जे आहे जेचे पती टी आणि टीचे वडील म्हणजे जेचे काय येणार? सासरे येणार प्लस. त्यानंतर के हा एनचा भाऊ आहे. मग बहीण भावामध्ये सिंगल बॉन्ड के हा भाऊ प्लस. ठीक आहे. तर के चे झेडशी नाते काय? आता हा येथे के आहे. के चे वडील टी आणि टी चे वडील झेड. मग के काय येणार? झेडचा नातू. ठीक आहे. बघा के चे वडील टी आणि टी चे वडील झेड, म्हणजेच के हा झेडचा नातू आहे किंवा झेड हे के चे आजोबा आहेत. उदाहरण नंबर 2, बी हे क्यू चे वडील आहेत. बी वडील आहेत कोणाचे? क्यू चे. बी ला फक्त 2 अपत्य आहेत. क्यू हा आर चा भाऊ आहे, म्हणजे क्यू प्लस आणि आर आपल्याला आणखी माहित नाही. आर ही पी ची मुलगी आहे. मग आर ही मुलगी आहे. कोणाची मुलगी आहे? पी ची. म्हणजे बी ची पत्नी कोण येणार? पी. आता ए ही पी ची नात आहे. पी ची नात पण नेमकी ए ही मुलगी क्यू ची आहे किंवा आर ची आहे हे आपल्याला याच्यावरून कळणार नाही. मग पुढचं वाक्य आपण पाहूयात. यस हे ए चे वडील आहेत. आता यस वडील आहेत म्हणजे यस पुरुष आहेत. मग हे क्यू चे तर पती येणार नाहीत. मग ते पती कुणाचे येणार? आर चे. ठीक आहे. आणि यस हे वडील आहेत कुणाचे? ए चे. आणि ए काय आहे? पी ची नात आहे, म्हणजे ही मुलगी आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपली डायग्राम बनते. आता बघूया आपण. तर यस चे क्यू शी काय नाते आहे? यस चे हे आहे यस आणि हे आहे क्यू. बघा मग यस चे पती, सॉरी यस प्लस आहे, यस ची पत्नी आर आणि पत्नीचा भाऊ. मग क्यू चे यस काय येणार? एकतर भाऊजी येणार किंवा दाजी येणार. ठीक आहे. भाऊजी म्हणजे दाजी. दुसरं बी चे ई शी काय नाते आहे?
माफ करा, हा प्रश्न चुकीचा आहे. धन्यवाद.